नमस्कार मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेताय का? चांगले थंबनेल बनवताय, चांगले टायटलही देताय, परंतु काही सेकंदातच प्रेक्षक तुमचा व्हिडिओ बघता बघता निघून जात आहेत का? जर असं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण मी या व्हिडिओमधून तुम्हाला अशा काही 10 टिप्स देणार आहे की ज्या तुम्ही वापरून तुमच्या व्हिडिओचा तुम्ही वाचार वाढवू शकता. म्हणजेच प्रेक्षक तुमचा व्हिडिओ हा जास्त वेळ पाहतील. त्याने काय होईल, त्याच्यामुळे तुमचे व्ह्यूजही जास्त वाढतील आणि यूट्यूब तुमचा व्हिडिओ हा अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही करेल. चला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि आता आपण सुरुवात करूया टिप नंबर 1. टिप नंबर 1, पहिल्या 5 सेकंदामध्येच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. कारण काय की प्रेक्षक काय करतात, सुरुवातीला 3 ते 4 मिनिटांमध्येच ठरवतात की हा व्हिडिओ पुढे पाहायचा आहे की नाही. काही जण काय करतात, सुरुवातीलाच नमस्कार मित्रांनो स्वतःचं इंट्रोडक्शन देतात, नंतर चॅनलचं इंट्रोडक्शन देतात आणि याच्यामुळे व्हिडिओची सुरुवातीलाच 2 ते 3 मिनिटे याच्यातच जातात. त्यामुळे प्रेक्षक तिथे थांबत नाहीत. मग तुम्ही सुरुवातीला याच्याऐवजी काय करू शकता की तुम्ही आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला काय फायदा होणार आहे हे सांगू शकता. आता उदाहरण बघा की तुम्ही एखादा रेसिपीचा व्हिडिओ बनवत आहात आणि त्या रेसिपीजमध्ये तुम्ही असं सुरुवातीला बोलला तर आज आपण या व्हिडिओमधून अगदी 10 मिनिटांमध्ये हॉटेलसारखा पनीर मसाला कसा बनवणार आहोत ते बघणार आहोत. तर नक्कीच प्रेक्षकांचा इंटरेस्ट हा तुमच्या व्हिडिओमध्ये टिकून राहील. टिप नंबर 2, एकाच गोष्टीवर जास्त वेळ बोलत बसू नका. काही जण काय करतात की एकाच गोष्टीवर ते पुन्हा पुन्हा बोलत बसतात, त्यामुळे प्रेक्षक कंटाळतात. त्याऐवजी तुम्ही काय करा की एकाच गोष्टीवरती एकदा बोलून झालं की त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या गोष्टीकडे वळायचं आहे. आता उदाहरण बघा, तुम्ही एखादा ब्लॉग बनवताय घर साफ करण्याचा, तर पहिले 2-3 मिनिटं फक्त घरच साफ करत बसलं तर प्रेक्षक थांबतील का तिथे? नाही थांबणार. त्याऐवजी तुम्ही घर लगेच साफ केलं, लगेच लादी लावली, लगेच वस्तू लावायला चालू केल्या तर प्रेक्षकांना नवीन काहीतरी सतत पाहायला मिळतं. त्यामुळे तिथे प्रेक्षक हे थांबतात. टिप नंबर 3, स्क्रीनवरती सतत बदल करत राहा. जर तुम्ही स्वतःचा चेहरा स्क्रीनवरती सतत दाखवत असाल तर काही वेळाने प्रेक्षक तुम्हाला कंटाळतील. तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता, काही टेक्स्ट वापरू शकता, काही झूम इफेक्ट्स देऊ शकता, काही ॲनिमेशन करू शकता किंवा काही व्हिडिओ क्लिप्स ॲड करू शकता. आता उदाहरण बघा की तुम्ही बाहेर कुठेतरी फिरायला गेला आणि तिथे तुम्ही ब्लॉग तयार करताय, तर तुम्ही स्वतःचा चेहरा दाखवला तर थोडंसं कंटाळवाणं वाटतं. पण त्याऐवजी जर तुम्ही आजूबाजूचा सगळा परिसर दाखवला, डोंगर, दर्या, पाणी, जे काही वातावरण तिथलं असेल ते जर दाखवलं तर प्रेक्षक तिथे जास्त वेळ थांबून राहतील. टिप नंबर 4, सोप्या भाषेत बोला. प्रेक्षकांना अवघड भाषा आवडत नाही, इव्हन तो त्यांना समजतही नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या मित्राशी बोलत आहात असं बोला. आता एक्झाम्पल बघा की पेशंटला जर त्या डॉक्टरांनी त्यांनी त्यांच्या मेडिकल भाषेमध्ये काही विचारलं तर पेशंटला लगेच समजेल का? नाही समजणार ना. मग तेच हे व्हिडिओच्या बाबतीतही फॉलो करा. टिप नंबर 5, प्रेक्षकांना सहभागी करून घ्या. व्हिडिओमध्ये मधूनच एखादा प्रश्न विचारा. त्यामुळे प्रेक्षक फक्त व्हिडिओ पाहणारच नाहीत तर त्यावरती विचारही करतील. उदाहरणार्थ बघा, तुम्ही त्यांना असा प्रश्न विचारू शकता की या व्हिडिओमधील तुम्ही अशी कोणती चूक केली आहे किंवा या व्हिडिओमधील तुम्हाला अशी कोणती गोष्ट आवडली. तर यावरून तुम्हाला प्रेक्षक कमेंटही करतील आणि तुमच्या व्हिडिओमध्ये गुंतूनही राहतील. टिप नंबर 6, शांत भाग काढून टाका. आता व्हिडिओमध्ये बनवताना काय होतं की मोठे पॉज पडतात किंवा म्हणजे असे काही शब्द मोठ्या प्रमाणावरती येतात, तर ते तुम्ही एडिट करून काढून टाका. आता एक्झाम्पल बघा, जर तुम्ही एखादं वाक्य बोलण्यासाठी असं अडकला आणि 20 सेकंद लावले तर ते तुम्ही एडिट करून 10 सेकंदावरती आणू शकता. टिप नंबर 7, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं कारण द्या. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकता की मी शेवटी काही महत्त्वाची माहिती किंवा बोनस टिप्स सांगणार आहे, पण ती नक्कीच युजफुल असायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, मी एक अशी गोष्ट किंवा एक चूक सांगणार आहे की जवळपास सगळेजणच करतात, पण शेवटी नक्कीच ही तुम्हाला चूक सांगायची आहे. यामुळे काय होईल की प्रेक्षकांचा तुमच्यावरती विश्वास टिकून राहील. टिप नंबर 8,
व्हिडिओचा वेग कायम ठेवा. व्हिडिओ जास्त हळूही करू नका आणि जास्त वेगानेही करू नका. अगदी जसं तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला गोष्ट सांगत आहात, अगदी तसंच तुम्ही प्रेक्षकांना बोलायचं आहे. यामुळे प्रेक्षकांना ते समजायलाही सोपं जातं आणि त्यांना व्हिडिओ पाहताना कंटाळवाणंही वाटत नाही. टिप नंबर 9, तुमचं अनालिटिक्स चेक करत जा. एकदा ना व्हिडिओ अपलोड केला की विसरून जाऊ नका. तुमच्या यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन तुमचा ऑडियन्स रिटेन्शन ग्राफ हा चेक करत जा. तुम्हाला जर एकदा समजलं की तुमचा व्हिडिओ कुठं आल्यावरती लोक पाहायचं सोडून देतात, तर ती चूक तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारू शकता. टिप नंबर 10, नियमित सराव करा. आता सगळं काही पहिल्याच व्हिडिओमध्ये परफेक्ट होईल याची अपेक्षा करू नका. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकत राहा. आता उदाहरणार्थ बघा, जर आज 30% लोकांनी तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला आणि उद्या 40% लोकांनी जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, तर समजा की तुम्ही योग्य दिशेने जात आहात. जर या टिप्स तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्या असतील तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ डिटेलमध्ये करून पाहिजे असेल हे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.